रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील रसायनी येथील पाताळगंगा या एमआयडीसीमध्ये आपण सध्या आहोत। तर याच ठिकाणी आपण जर बघितलं तर HPCLचा या ठिकाणी प्लांट आहे आणि याच प्लांटमधून जवळपास 3000 सिलेंडर जे आहेत ते वाहून गेलेले आहेत। आपण जर बघितलं तर डोंगर माथ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे या ठिकाणी या ओढ्याला जे आहे ते भरपूर पाणी आलं आणि ते थेट पाणी जे आहे ते HPCLच्या या कंपाऊंडच्या आतमध्ये शिरलं आणि तिकडून ते पाणी बाहेर आलं आणि त्याचमुळे या ठिकाणी जे ठेवलेले जे सिलेंडर होते ते सिलेंडर जे आहे ते थेटपणे या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत आले आणि पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की थेट सिलेंडर जे आहेत ते या ओढ्यातून जे पाताळगंगा नदी आहे त्या पाताळगंगा नदीला जाऊन पोचले। जवळपास 3000 सिलेंडर वाहून गेल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे आणि त्याची किंमत जी आहे ती तब्बल 75 लाख इतकी आहे। आपण पाहतोय रायगड जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे आणि जागोजागी त्याचा फटका बसत आहे आणि तसाच फटका जो आहे तो या पाताळगंगा येथील चावजे या गावातील HPCL कंपनीला देखील बसलेला आहे। चावणे गावातील हा HPCLचा प्लांट आहे आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ठाणे असेल, नवी मुंबई असेल, त्याचबरोबर रायगड असेल, खोपोली, कर्जत असेल, या सर्वच भागातले जे सिलेंडर आहेत ते या ठिकाणी रिफायनिंग होण्यासाठी येत असतात आणि त्याच या प्लांटला आता पावसाचा जो आहे तो मोठा फटका एकंदरीत बसलेला आहे आणि तब्बल 3000 सिलेंडर जे आहेत ते या ठिकाणी वाहून गेलेले आहेत आणि त्याची जी मूल्यांकन आहे ते तब्बल आपण जर बघितलं जवळपास 75,000च्या आसपास आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह राज वैशंपायन, टुडे मराठी, रसायनी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।